नमस्कार मंडळी, मी अश्विनी परवेकर सावंत आणि मी अर्चना परवेकर सावंत तुमचं स्वागत करतो आज नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आहे डे 3, आम्ही गावी आलेल्यानंतरचा तिसरा दिवस आणि आम्ही जात आहोत देवदर्शनाला। तर चला बघूया आमचे आम्ही कुठल्या आहोत। हां आणि आम्ही कुठल्या अगं तिचा गॉगल नीट कर आमच्याकडे तिने स्वतःच लावलाय। तर चला बघूया आम्ही कुठल्या कुठल्या देवदर्शनाला जातोय, तुम्हाला पण दाखवतो। आमचं कुलदैवत पण आहेत आणि बाकीचे पण आहेत, तर चला बघूया। बाय करा विशू, स्टे ट्यून, बाय बाय। चला आणि हे बघा, हे आहे आमचं माहेरचं मंदिर, श्रीदेव आदिनारायण मंदिर परुळे। हे आमचं माहेरचं कुलदैवत आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे हे, आणि आता आम्ही एंट्री करतोय। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आम्ही सगळे ओटी भरण्यासाठी गेलेलो आहोत। माझी ओटी भरायची आहे, बंटीची म्हणजे शीतलची ओटी आणि ताईची ओटी, सगळ्यांच्या ओटी इथे आम्हाला भरायच्या होत्या। तर इथे आम्ही पहिले आमच्या कुलदैवताला म्हणजेच आदिनारायण मंदिरात आलेलो आहोत आणि इथेच ह्या मंदिरातच पूजा असते 17 तारखेला। त्या खास पूजेसाठी आम्ही दरवर्षी माहेरी जातो कोकणात। मे महिन्यात जाण्याचं कारण गावी म्हणजे ती पूजा असते, म्हणजे इतरत्र तर मजा असते पण काही मजा जरी नसेल करायची तरी त्या पूजेसाठी आम्ही जातो दरवर्षी मे महिन्यात। म्हणजे आम्ही मुलीसुद्धा माहेरच्या देवासाठी जातो त्या दिवशी। तर हे बघा, इथे आम्ही सगळ्यांनी ओटी भरून घेतली। म्हणजे पहिले शीतलने भरली, मम्मी आम्हाला सगळं रेडी करून देत होती। त्यानंतर इथे मी ओटी भरली, मग ताईने ओटी भरली। इथे लहान मुलांची मस्ती तुम्ही बघू शकता, किती मस्ती करतायत ते। आणि म्हणजे ते लोक पण खूप खुश होते। ॲक्च्युली एक प्रसन्न वातावरणच असतं ना। आणि इथे तुम्हाला व्हिडिओत प्रिशाची चप्पल दिसत असेल, तर त्यावेळेस आम्हाला खरंच तेवढं ते लक्षात आलं नव्हतं, कारण लहान मुलं होती, घाई होती, ते सगळं होतं। तर आम्हाला म्हणजे मला आत्ता ते व्हिडिओ बघताना दिसतं आहे, तर त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। मला खरंच नव्हतं माहीत की तिच्या पायात चप्पल राहिली आहे, पण नंतर जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही ती चप्पल काढलेली तिची। सो पाया पडताना तिच्या पायात तशी चप्पल राहिली। पण लहान मुलं म्हणतात ना, ती देवाघरची फुलं असतात, सो त्यांच्यासाठी सगळ्याच माफ असतं। पण ॲक्च्युली मला लक्ष द्यायला पाहिजे होतं, ठीक आहे, होतं असं, कारण गडबड असते, घाई असते, सो होऊन जातं। त्यानंतर इथे राजूदादा तुम्हाला दिसेल सगळ्यांना तीर्थ देतो आहे। ते तीर्थ पण एक वेगळीच टेस्ट असते त्या तीर्थाला, एकदम पिऊन एकदम असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं। नंतर इथे तुम्ही बघू शकता लहान मुलं कशी खेळत आहेत, ऋतूला तुम्ही बघू शकता, सगळे आपापली मस्त खेळण्यात गुंग होते। प्रिशा बघा, माऊचा गॉगल घालून मस्त आपली खेळत होती। ती माऊला तिचा गॉगल देतच नव्हती, ही एकटीच घालून फिरत होती। त्यानंतर आम्ही आलो वेतोबा देवाकडे। तर त्या देवाचं मंदिर तेही मंदिर खूप मोठं आहे आणि खूप दिवसांपासून इथे ॲक्च्युली काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट असं जे आधीचं मंदिर होतं तेही दाखवू शकत नाही। नंतर आम्ही जातच असतो, जेव्हा हे मंदिर रेडी होईल तेव्हा तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये ते दिसेलच। खूप सुंदर असं मोठं मंदिर आहे। आणि जर तुम्ही कोकणातले असाल, कोकणातले नसालही, तर तुम्हाला ह्या वेतोबा देवाची स्टोरी माहीत आहे की नाही मला माहीत नाही, मी सांगते, तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा, मी पुढे व्हिडिओमध्ये ती स्टोरी सांगते। जी स्टोरी आम्ही ऐकली आहे ती मी सांगणार आहे, म्हणजे मला माहीत नाही ती खरी आहे खोटी आहे काय माहीत नाही, पण आम्ही लहानपणापासून त्याच स्टोरी ऐकत आलो आहे, सो मी तुम्हाला सांगते ती। तर इथे पहिले तर आम्ही सगळ्यांनी ओटी भरून घेतली ह्या वेतोबा देवाची पण, आणि त्यानंतर तिथे खाली जाऊन सगळ्यांनी पाया पडले, म्हणजे देवाच्या पायाजवळ जाऊन आम्ही सगळ्यांनी पाया पडले। आता तुम्ही ही मूर्ती बघू शकता देवाची, केवढी अवाढव्य मूर्ती आहे, खूप सुंदर अशी एकदम मोठी प्रचंड अशी मोठी मूर्ती आहे। तर ती स्टोरी मी जे तुम्हाला सांगत होते की मी ऐकली, तर त्या स्टोरीच्या मागचं
स्टोरी ती अशी आहे की हा जो देव वेतोबा देव आहे तो रात्री सगळ्यांना म्हणजे गावाचे रक्षण करण्यासाठी बाहेर पडतो आणि तो ह्या व्हिडिओत मी ज्या चप्पल दाखवते आहेत ते चप्पल घालून बाहेर पडतो आणि नंतर तो थोड्या दिवसांनी त्या चप्पल झिजत जाऊन एकदम छोट्या चप्पल येतात. पहिले जेव्हा हे मोठं मंदिर होतं तेव्हा त्यांचं पूर्ण एक स्टँड होतं मोठं आणि तिथे भरपूर त्यांच्या देवाच्या चप्पल ठेवलेल्या होत्या. सो ते असं म्हटलं जातं की देव गावकऱ्यांची रक्षा करण्यासाठी पूर्ण फिरत असतो गावभर आणि त्यामुळे त्याच्यात त्या चपला झिजतात. त्यानंतर आम्ही इथे बाकीच्या ठिकाणी पण आलेलो. दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे थोडंसं बाजूलाच वेतोबा देवापासून थोडंसंच बाजूला इथे आम्ही दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी आलो. ॲक्च्युली शीतल आणि बंटीचं देवदर्शन झालेलं नाही आहे लग्नानंतर, कारण कोरोनाच्या नंतर त्यांचं लग्न झालं. ॲक्च्युली माझं आणि प्रथमेशचंही देवदर्शन झालेलं नाही आहे, ना माहेरचं ना सासरचं. आणि आज तुम्ही व्हिडिओत बघू शकता, तुम्हाला प्रथमेश दिसत नसेल, त्याला थोडं ऑफिसचं काम होतं त्यामुळे तो येऊ शकला नव्हता. सो मी एकटीच प्रिशाला घेऊन देवदर्शन करते आणि शीतल आणि बंटीचं पण पहिल्यांदाच देवदर्शन होतं, म्हणून मग आम्ही A to Z सगळं देवदर्शन करण्याचा विचार केला. आणि फायनली वेतोबाच्या इथे आजूबाजूला सगळे देवदर्शन झाल्यानंतर आम्ही आलेलो वराठी देवीला. ती परुळ्यात बाजारात आहे वराठी देवीचं मंदिर. सो तिथे आलो आम्ही पाया पडायला आणि खूप दुपार झालेली, प्रचंड भूकही लागलेली होती. देवदर्शनही ऑलमोस्ट संपत आलं, कारण हे आमचं शेवटचं. आम्ही तसं प्लॅन केलं की पहिले आदिनारायण मंदिर, मग वेतोबा मंदिर, मग वराठी देवी. सो ते सगळं करून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवणावर ताव मारला. परुळे बाजारातच थोडंसं पुढे एक हॉटेल आहे, तिथे मस्त ज्याला जे पाहिजे ते आम्ही मागवलं. कोणी मच्छी थाळी मागवली, कोणी व्हेज होतात, शीतल आणि पप्पांनी व्हेज मागवलेलं. आणि मुंबईत तेवढे सुंदर बांगडे मिळत नाही म्हणून आम्ही बांगडे थाळी वगैरे मागवलेली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी हा डे इथे एंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ताई, प्रमोद आणि माऊ त्यांच्या सासरी म्हणजे सावंतवाडीला देवदर्शनासाठी गेलेले. तर आता तुम्ही सावंतवाडीचं देवदर्शन बघा. आता तुम्ही पुन्हा आमचं आदिनारायण मंदिर बघू शकता. तर जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलेलं की आमच्या मंदिरात पूजा असते आणि त्या खास पूजेसाठीच म्हणजे तो दिवस त्या 17 मेची दिवसासाठीच, म्हणजे ती दरवर्षी 17 मेलाच पूजा असते, पुढे मागे होत नाही. तर मग ते दिवस ॲडजस्ट करूनच आम्ही त्यासाठी येतो. आणि इथे तुम्ही बघू शकता दरवेळेला हे मखर वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मखर्स असतात. तर ह्या वेळेला त्यांनी होडीचं हे केलेलं आणि त्यात देवांना ठेवलेलं पूजेचं
सगळं. तर इथे तुम्ही बघू शकता पहिले मी आणि प्रथमेश पाया पडला, नंतर मग ताई पाया पडली आणि ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झालेलं इथे पोचण्यासाठी, त्यामुळे मी तुम्हाला ते देवाची पूजा दाखवू शकत नाही किंवा मग तिथे खाली सगळे जेवायला बसलेले असतात, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे. एक मंदिरात मोठं भोजन समारंभ पण असतो. ॲक्च्युली आम्हाला तो शूट करता आला नाही, थोडं लेट झालेलं, घरी तयारी करण्यात वगैरे लेट झालं कारण त्या दिवशी लाईट नव्हते आमच्याकडे. पहिले तर मी तुम्हाला सुंदर असं देवाचं ते जे डेकोरेशन आहे ते दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर सजवलेलं आहे. हे सगळं केळीच्या झाडापासून बनतं आणि गावातलेच सगळे मिळून ते बनवतात, असं कुठून विकत वगैरे आणत नाही. रात्रभर तयारी करतात, प्रॅक्टिस करतात आणि ते सगळं बनवतात. दरवर्षीचंच आहे, दरवर्षी एक एक सुंदर सुंदर मखर असतात देवासाठी. तर तुम्ही बघू शकता हे पण किती सुंदर बनवलं आहे. आणि जसं मी आधी म्हणत होती की देवाच्या इथे जेवायला पंगत बसतात, तर आम्हाला ती शूट करता आली नव्हती कारण आम्ही सर्वात शेवटच्या पंक्तीत होतो. तर जेवढे लोक तिथे बसलेले ते तुम्ही बघू शकता, ती शेवटची पंगत आहे आणि आम्ही चौघं राहिलेलो. मग त्यांनी आमच्यासाठी असं पुन्हा वाढलं आम्हाला जेवण. आणि इथे तुम्ही बघू शकता त्याच दिवशी रात्री मंदिरात नाटक पण असतात, त्या दिवशी पण असतात, दुसऱ्या दिवशी पण असतात. आता दुसऱ्या दिवशीचं तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आम्ही निघालेलो होतो. ह्या दिवशीचं मी तुम्हाला दाखवते. ह्या नाटकाचं नाव होतं चांडाळ चौकळी आणि त्यातून खूप काय काय कॉमेडी सीन होते जे मी शूट केलेत थोडेफार, ते तुम्ही आता बघा.